आणि म्हणून उद्याचं हे सरकार माझ्या विचारसरणीचं आहे की नाही हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. ते बीजेपीचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल, त्यांची जर इच्छाशक्ती असती ती इथं गरीब मराठ्याला आरक्षण त्यांनी दिलं असतं. इच्छाशक्ती असते. मी जे म्हणतो ज्याला कोणाला असणारा समजून घ्यायचा असेल तर आता असणारा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल वाचावा. त्यांनी असणारा असं नमूद केलेलं आहे जजमेंटमध्ये, निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की आमच्या पुढे जो अहवाल आणला तो अशा पद्धतीने अहवाल आणला की मराठा वर्गामध्ये गरीबच नाही. अहवाल असा आणला की गरीबच नाही मराठा समाजामध्ये, सगळेच श्रीमंत आहेत. आणि मग ते म्हटले, कोर्ट म्हणाला की श्रीमंत असेल तर मग ह्याला आरक्षणाची गरज काय. पण त्या अहवालामध्ये हे नमूद केलं असतं की 30 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 20 एकर जमीन होती, 30 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 30 एकर जमीन होती, आज कुटुंब विभक्त होऊन तो 2 एकराचा मालक झालेला आहे आणि म्हणून तो गरीब झालेला आहे, साधनहीन झालेला आहे. साधन नाही त्याच्यासाठी, शासनाने त्याला साधन पुरवलं आहे. हा अहवाल जर असता तर कोर्टाने तो मान्य केला असता आणि गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं असतं. अशी असणारी परिस्थिती. पण सत्तेमध्ये बसलेला कोण आहे तर हे नातेवाईकच आहेत. काँग्रेसमधले बसलेले असले तरीच नातेवाईक आहेत, बीजेपीच्या मार्फत बसले तरी नातेवाईक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.